या मोर्चात एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांचं बघूया। अखिल भारतीय विद्यापीठाचा जंतर मंतरवरती मोर्चा निघालेला आहे। दृश्य थेट दिल्लीहून आपण बघू शकता। एकूणच जेएनयूच्या प्रकरणावरून दिल्लीतलं राजकारण चांगलंच तापलेलं आहे। एकूण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्याबरोबर आहे। रामराजे, आपण बघतोय आहे एबीव्हीपीनं देखील जंतर मंतरवरती मोर्चा काढलेला आहे, काय अधिक माहिती आहे? बिलकुल, एबीव्हीपीनं मोठा मोर्चा काढलेला आहे, कारण ज्या प्रकारे जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढण्यात आला होता, तसेच काल देशातील वेगवेगळ्या भागातून विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता आणि राहुल गांधी यांनी उपस्थिती दर्शवली होती। तर या संपूर्ण दोन्ही मोर्चांना कुठेतरी प्रत्युत्तर देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। एबीव्हीपीचे देशभरातील कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। जेएनयू मध्ये ज्या प्रकारे देशाविरोधी घोषणा देण्यात आल्या होत्या, तर त्या संपूर्ण घटनेचा निषेध करण्यासाठी, जेएनयूच्या विद्यार्थ्यांचा निषेध करण्यासाठी आणि एकत्रित जे राजकारण केलं जातं याच्यामध्ये काँग्रेसचा सुद्धा निषेध करण्यासाठी हा मोर्चा मोठ्या प्रमाणावर काढण्यात आलेला आहे। जंतर मंतरवर हा मोर्चा तिथे जाणार आहे आणि या ठिकाणी काही कालावधीसाठी आंदोलन सुद्धा केलं जाणार आहे। या संपूर्ण विद्यार्थ्यांतर्फे देशभरातून हे विद्यार्थी दिल्लीमध्ये एकत्र आलेले आहेत, कारण कुठेतरी वातावरण जे आहे ते चिघळत आहे आणि त्यामुळं आपली बाजू मांडण्यासाठी सुद्धा एबीव्हीपी सारखा संघटना पुढे सरसावली आहे असं म्हणते। धन्यवाद रामराजे, ही माहिती दिल्याबद्दल। रामराजे शिंदे दिल्लीहून आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। ते एकूण जेएनयू प्रकरणावरून दिल्लीचं वातावरण तापलेलं असताना अभावीपणं देखील आपली भूमिका मांडण्याच्या दृष्टीनं जंतर मंतरवरती मोर्चा काढलेला आहे। काही वेळातच जंतर मंतरवरती हा मोर्चा पोहोचेल। ही थेट झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।